कोणावरती बारिंग हे देखील आपल्याला बघायचे। वैभव आलाय गोलंदाजी मार्ग वरती। स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जयेश पाटील, ज्याचा मात्र एक जबरदस्त फिटनेस आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी फिटनेसला जपत असताना आपल्या फिटनेसच्या जोरावरती अनेक स्पर्धा गावदेवी ऐरोली या टीम कडून खेळत असताना या खेळाडूने गाजवलेल्या आहेत। अनेक अर्धशतक देखील त्याच्या नावावरती आपण पाहिलेले आहेत। असा मात्र एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू सध्या स्ट्रायकिंग वरती जयेश पाटील। वैभव तयार होतोय गोलंदाजी मार्ग वरती। चला फिल्डिंग करणारा संघ वेळ कमी घ्या। गोलंदाज तयार, पहिला बॉल हाताळण्यासाठी वैभव तयार होतोय। ओ वैभवचा पहिलाच बॉल, तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतोय। वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला आणि या पहिल्याच बॉलवरती तर अंपायर या पहिल्या डिसिजन कळवा। पहिल्याच बॉलवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळाली। यावेळेला देखील आपण पाहू शकाल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला। एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत। व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा गोलंदाज तयार। यावेळेला फटका चांगला आहे, शॉर्ट सिलेक्शन बहारदार आपल्याला पाहायला मिळाला। बॉल चाललाय सीमा पार, येतो हा जयेश पाटीलच्या बॅट मधनं उत्तुंग षटकार। जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त झालेल्या आहेत। अतिशय दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला। जयेश पाटील यांच्या बॅटच्या अगदी मधोमध हा बॉल आला, त्यानंतर पट्ट्यात आल्यानंतर कार्यक्रम त्यांनी केला। जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा गोलंदाज वैभव आता ओव्हर द विकेट ने इथून मात्र तयार होतोय। पाहूया वैभव आता हा बॉल कशा रीतीने हाताळेल। ओ माय गॉड, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। टक असा आवाज बॅट मधून आलाय। मिडल ऑफ द बॅट ना फटका सजवला। बॅक टू बॅक लगातारचा 2 बॉल वरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात। जयेश पाटील सेट ऑन फायर। आपल्या बॅटिंगने आता प्रेक्षकांची मन जिंकत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। प्राऊड ऑफ ऐरोली म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं। असा मात्र ऐरोली परिसरातील आणि आपल्या नवी मुंबईचा एक नामांकित खेळाडू स्ट्रायकिंग वरती जयेश पाटील। 200 जास्त स्ट्राइक रेट मेंटेन ठेवणारा नवी मुंबईचा आणखी एक विस्फोटक आणि जबरदस्त खेळाडू, पॉवर प्ले स्पेशलिस्ट ही खासियत आहे या खेळाडूची। परंतु यावेळेला मात्र आणखी एक तेज आणि तरार बॉल आपल्याला पाहायला मिळाला। ऑफसाइडला फटका खेळायचा होता, परंतु वेग इतका प्रचंड होता की बॅट्समन कडे या वेगाचं प्रत्युत्तर नव्हतं। इतका वेग आपल्याला पाहायला मिळाला या बॉलच्या मागे।
एक धाव आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपण बघतोय. 15 धावा धावफलकावरती. यावेळेला देखील चांगला बॉल इथून मात्र हाताळला. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर रेझर मधून भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु तोपर्यंत इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातात. 17 धावा धावफलकावरती. यावेळेला देखील शॉट सिलेक्शन चांगलं आहे. रिकाम्या जागा भरा, गॅप मधून बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतात 4. येतो हा जयेश पाटीलच्या बॅट बंदा. अतिशय दर्जेदार स्ट्रोक, चौकार. 4 धावेच्या मदतीने आता धावफलकावरती. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर रन्स आपल्याला पाहायला मिळतात 21 धावा. 21 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही मात्र 18 बॉल शिल्लक आहेत आणि या 18 बॉल मध्ये किती धावांचा डोंगर इथून मात्र रचला जाईल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजीच्या रणवेवरती कोणाला वापरला जाईल, कोणता गोलंदाज इथून मात्र वापरला जाईल या सेकंड ओव्हर मध्ये हे देखील बघायचंय. टीम मीटिंग कमी घ्या आणि फास्ट क्रिकेट इथून तुम्हाला खेळायचं आहे. साई सागर युनायटेड ऐरोली संघ कळकळीची विनंती आहे. शशांक आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क वरती. पाहूया शशांक यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. स्ट्रायकिंग इनला पहिला बॉल फेस करण्यासाठी प्रीतम पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन पैकी आणखीन एक नामांकित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग इन वरती, प्रीतम पाटील. यावेळेला प्रीतम साठी टाकलेला हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच कळवतात की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त चेंडूची सांगता इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील पुन्हा एकदा अवांतर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. 23 रन्स, 23 धावा धावफलकावरती. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन पासून हा बॉल खाली ठेवला आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. कुठेतरी जो अँगल बनून त्यांना गोलंदाजी करायची होती तो अँगल मागच्या 2 बॉलवरती त्यांना मिळवता आला नाहीये, परंतु आता मात्र एक कोण बनवून ते गोलंदाजी करतात. दरम्यानचा पुढचा बॉल, कमी गतीचा बॉल हवेत खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. प्रीतम पाटीलच्या बॅटमध्ये येतोय हा हवाई सफर. षटकार, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा. अगदी स्लॉट मध्ये हा बॉल होता आणि या बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं 6 धावांकरिता षटकार. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला बॉल हवेत खेळला आणि तिथे मात्र एकच धाव मिळणार आहे. 30 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. 30 रन्स. यावेळेला देखील रनम मध्ये व्यत्यय येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. थांबतात, वेळ घेतात गोलंदाज शशांक. यावेळेला फटका चांगला. हवा का झोंका, बल्लेबाज को मिला मौका और ये लगा शानदार छक्का. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेट क्लिअर करत हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक खाली कोसळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पाय स्लिप झाला.
आणि त्यानंतर मात्र बॉलनं बाउंड्री लाईनचं अंतर कापत हा 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल देखील आपल्याला पाहायला मिळतात. आता प्रीतम पाटील सध्या चांगली बॅटिंग करतो आहे. यावेळेला हा बॉल सोडून दिला, परंतु ही लाईन चांगली आहे. लेग स्टिकच्या वरने या बॉलची पिचिंग झाली. बॅट्समॅनला चकून बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी शशांक या गोलंदाजाची. इम्प्रेस करतात, प्रभावित करतात. जरी 2 षटकार आले असतील तरी सुद्धा 5 बॉलमध्ये त्यांनी 15 धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळेला देखील फटका चांगला, परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. आता बघता बघता ओव्हर नंबर 2 चा देखील खेळ संपला आहे आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 37 धावा, 37 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या आणि या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्या. गोलंदाज शशांकनं अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावातील. पाहूया या 12 बॉलमध्ये किती धावांचं टार्गेट इथून मात्र सेट केलं जाईल. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज आलाय प्रतीक. पाहूया प्रतीकच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. स्ट्रायकिंगला जयेश पाटील अवघ्या 6 बॉलमध्ये 20 या धावसंख्येवरती खेळतात. चांगली बॅटिंग सध्या करतात मैदानाच्या आतमध्ये जयेश पाटील. आता पाहूया प्रतीक आलेले आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये. प्रतीक यांचा हा पहिला बॉल. प्रतीक यांचा पहिलाच बॉल. भव्य स्वागत. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती षटकारानं स्वागत केलं या गोलंदाजाचं. बॉलला फेकून दिलाय. कॉर्नरच्या डोक्यावरनं 6 धावांकरिता हा लांब लचक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. जबरदस्त फटका इथून मात्र सजवला. ही तर ओळख आहे, ही तर खासियत आहे या खेळाडूची. मोठ्या फटक्यांसाठी आक्रमकतेसाठी हा खेळाडू जाणला जातो. यावेळेला वेट अँड वॉचची भूमिका इथून मात्र वापरत असताना बॅट्समन जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळाले. शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली होती आणि त्यानंतर एक चांगला स्ट्रोक त्यांनी खेळला. पुन्हा एकदा कंप्लीट झाले आणि आता स्ट्रायकिंग इन वरती लेफ्ट हँड बॅट्समन आल्यानंतर फील्ड प्लेस मध्ये बदल देखील केले जात आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. लेफ्ट हँड गोलंदाज आणि लेफ्ट हँड फलंदाज असा आता बॅटल दोघांमध्ये रंगणार आहे. यावेळेला बॉल हवेत. बॅटची आतली कडा घेतल्यानंतर बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. 21 धाव आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतात. जरूर षटकार आला, परंतु षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक गोलंदाज प्रतीक आपल्या टीम साठी करून देत असताना पुढचा बॉल. गोलंदाज तयार. यावेळीचा हा बॉल फटका चांगला. क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट झाली. सिंगल डबल वरती देखील आता भार दिला जातोय, कारण सिंगल डबलने धावफलक हलत ठेवलं जात आहे गावदेवी ऐरोली या टीमच्या बॅट्समनच्या माध्यमातून. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क जुळला नाही आणि त्यानंतर या डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये थोडेसे फिंगर रोज केले होते. हलकासा बॉल कट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला बाहेरच्या दिशेला आणि हा डॉट बॉल. शेवटचा बॉल आता हाताळत असताना आपल्या स्पेल मधील गोलंदाज प्रतीक. यावेळेला फटका चांगला. पहा इतका या फटक्यावरती विश्वास होता. फटका खेचल्यानंतर पाहिलं सुद्धा नाही इतका या फटक्यावरती जयेश पाटील यांचा विश्वास होता. लाजवाब स्ट्रोक. बॉल सीमा पार येतो. आणखीन एक जयेशच्या बॅट बघून हा उत्तुंग षटकार. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात
52 कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी ऐरोली. अर्धशतकाहून जास्त धावा धावफलकावरती आता लागल्या जात आहेत. रन्स 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता पहिल्या डावातील 6 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येत आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये दिवेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. छपरा तोड फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त झालेल्या आहेत. सलामीला आलेले 2 फलंदाज सध्या चांगल्या रंगामध्ये बॅटिंग करतात. अजूनही नवी मुंबईचा वीरेंद्र सेहवाग निलेश भोईर येणं बाकी आहे, परंतु त्याचं काम या दोन्ही फलंदाजाने केलेलं आहे. जबरदस्त फटकेबाजी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आता जुळलं जात आहे एकमेकांना. इथून मात्र पाहूया पुढचा बॉल. या वेळेला देखील फटका चांगला. बाबा 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 कवरा मोठा ये छक्का. सहा धावांच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 64 धावा लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फटकेबाजी आणि या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. गावदेवी ऐरोली या टीमने आता इम्प्रेस केलेला आहे. 2 आले, तिसरा येईल का. यावेळेला देखील बॉलर बॅकड्राव खेळला. बॉलर ऑफ द हेड बॉलरच्या डोक्यावरून हा फटका इथून मात्र सजवला गेला आणि या बॉलवरती एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. आता 3 बॉल बाकी आहेत आणि या 3 बॉल मध्ये आता किती षटकार येणार हे पाहायचं. जयेश पाटील 10 बॉल 33, प्रीतम पाटील 11 बॉल 29 वरती खेळत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. बॉल तयार होतोय दिवेश. दिवेचा हा बॉल फटका चांगला आलो और फुलटॉस होता. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग आणि आता एका जागेवरती शांत राहावं लागतंय. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 66 धावा धावफलकावरती. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला फटका चांगला. हेलिकॉप्टर उडवलंय. लँड कुठे येईल. बॉल लँड झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक प्रीतम पाटीलच्या बॅटमधून षटकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. अद्भुत कलात्मक लाजवाब अविस्मरणीय फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार. यावेळेला लाईन चांगली होती. ही लाईन चांगली होती परंतु तिथे अंपायर कळवतात वाईट +1 म्हणजे 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. किस्मत कभी भी बाजुओं का साथ देती है आणि इथे मात्र नशिबाने साथ दिलेली आहे. पुन्हा एकदा 1 बॉल खेळण्याची संधी मिळालेली आहे प्रीतम पाटीलला. दरम्यानचा पुढचा बॉल. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार होतोय. यावेळेला देखील चांगला फटका सजवला. फ्लिक ऑफ द रिस्ट हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तिथे दुसरा धावेचा देखील प्रयत्न केला आहे आणि 2 धावा आता पूर्ण होत आहेत. गुड बॅटिंग परफॉर्मन्स प्रीतम पाटील आणि जयेश पाटील. प्रीतमच्या धावा आपण पाहिल्या 13 बॉल 37. जयेश पाटीलच्या धावा 11 बॉल 34. दोघांमध्ये जवळ जवळ जर का आपण बघितली
तर 76 धावांची भागीदारी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. वेल प्लेड जयेश पाटील आणि प्रीतम पाटील. पाहूया आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये 77 धावांचा पाठलाग आता इथून मध्ये कशा रीतीने केला जाईल. सन्माननीय भोर सर या ठिकाणी आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात. या स्पर्धेला 4 चांद लावण्याचे आपण इथून मात्र काम केले त्याबद्दल गावदेवी क्रिकेट संघ दारावे यांच्या वतीने आपला विशेष आभार आणि त्याबरोबर सचिन दादा नाईक यांच्या वतीने देखील आपले आभार आम्ही व्यक्त करतो आहे. चला आजच्या दिवसभरात सकाळपासून खूप चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. आमचे ऑफिशियल अंपायर मिस्टर कार्तिक या सर विनंती करतो आपला देखील या स्पर्धेच्या अनुषंगाने शुभ सन्मान केला जाईल. आमचे बेलापूरचे खेळाडू स्वप्नील ठाकूर यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करतोय काका या व्यासपीठावरती आणि आपण देखील आसनकरण करून घ्यायचं. ऑफिशियल अंपायर्स आमचे कार्तिक सरांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो. सन्माननीय दीपकजी भोईर काकांच्या उपस्थितीमध्ये आणि या स्पर्धेचे सर्व सचिन दादा नाईक यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान आम्ही करतोय. थँक्यू सो मच कार्तिक सर. आमचे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये साहिल आणि विकास कांबळे आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसभरात भरपूर त्यांनी मेहनत घेतलेली आहे. त्यांचं देखील आम्ही कौतुक करू या स्पर्धेच्या अनुषंगाने. त्याला 77 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
शशांक आणि सर्वेश. पहिलाच बॉल राकेश जाधवचा. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फिंगर रोज केले होते आणि डॉट बॉलची सांगता इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट बॉल. या दरम्यानचा पुढचा बॉल राकेश तयार झाला. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. याही वेळेला मात्र फिंगर रोज केले होते आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा राकेश. यावेळेला फटका चांगला विथ द टर्न खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गौरव शिंदे होते. त्यांना झेल पकडण्यामध्ये इथून थोडंसं अपयश मिळालंय, परंतु चांगला स्टॉप त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला आणि या ठिकाणी एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेशा अकाउंट ओपन झालंय. अर्थातच साई सागर युनायटेड ऐरोली या संघाचा. पुन्हा एकदा राकेश आता तयार होतोय. युवा खेळाडू यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. सध्या गोलंदाजीच्या मार्कवरती प्रभावित केले या गोलंदाजाने कमी कालखंडामध्ये. याही वेळेला फटका तर चांगला बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं हाय अँड हँडसम ग्लोरियस मॅक्झिमम षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा आता प्राप्त झालेल्या आहेत. पाहूया आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. आपल्या गोलंदाजी मार्क वरती राकेश. पहिला बॉल डॉट आला, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल आणि चौथ्या बॉलवरती आता षटकार आलेला आहे. फलंदाज जर का आपण बघितलं तर शशांक पहिलाच बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. या वेळेला देखील फटका चांगला आहे, परंतु आता या बॉलवरती धावा किती. अंपायर विशाल भोईर सर कळवतात की या बॉलवरती एकच धाव आहे. एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. बॅटर शशांक या खेळाडूला लक्ष मोठे आहे, म्हणजे तुम्हाला मोठे फटके मारावेच लागतील या मॅच मध्ये. यावेळेला बॉल हवेत. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक सँडी आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगला झेल पकडलाय. फर्स्ट विकेट गॉन. बॅटर शशांक बॅक टू द पॅव्हेलियन. शशांक आता जड पावलांनी मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार त्याने जरूर लगावला, परंतु षटकारांचा मोह त्याला सावरता आला नाहीये. विथ द टर्न हा फटका त्याला खेळायचा होता, परंतु कुठेतरी मिडल ऑफ द बॅट हा बॉल करता आला नाहीये आणि इथून मात्र बॅट्समन बाद झाला. संकेत ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक लेफ्ट आर्म गोलंदाज या टीमचा. नवीन फलंदाज नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये विसावत असताना बंटी. पुन्हा एकदा संकेत थांबलाय. पाहूया आता संकेत कशा रीतीने गोलंदाजी करणार. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पुन्हा एकदा संकेत तयार होतो आहे. यावेळेला संकेतचा बॉल फटका चांगला आहे. बॉल चालला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट इज आउट ऑफ द पार्क. येतोय हा 6 धावांकरिता षटकार.
यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल थोडासा बॅट्समन पासून दूर ठेवला आणि इथे मात्र आपल्या फॉलो थ्रो मध्ये या बॉलला फील्ड केले जाते. डॉट बॉल. लक्ष मोठं आहे म्हणजे तुम्हाला फटके देखील मोठेच मारावे लागतील. फुल टॉस चुकी झाली गोलंदाजाकडून आणि चुकीचा मोहबतला. इथून मात्र आपल्याला हा षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. गौरवच्या डोक्यावरनं हा फटका सजवला आणि 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 6 धावांच्या मदतीने धावफलकावरती रन्स आपण बघतोय. 14 धावा. 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज संकेत थोडासा महागडा ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया 2 षटकार आलेत. आता अजूनही 3 बॉल त्याच्या स्पेल मध्ये शिल्लक आहेत आणि हे 3 बॉल आता इथून कशा रीतीने हाताळले जातील. बॉल तयार. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला देखील फटका चांगला आहे. लगातारचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट जेव्हा फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन सर्वेश सेट झालाय. सर्वेश सेट ऑन फायर. जबरदस्त खेळ दाखवतोय. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हर मधील तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. संकेत वरती आता संकेतला टार्गेट केले जाते आणि या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा काढल्या जात आहेत. गोलंदाज संकेत पुन्हा एकदा तयार झाला. यावेळेला देखील फटका चांगला परंतु बॉलच्या मागे प्रीतम पाटील. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र सर्वेशला संयम दाखवावा लागतोय. दरम्यानचा पुढचा बॉल. थांबतायत, वेळ घेत आहेत आणि इथे मात्र पुन्हा एकदा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज संकेत तयार होतील. यावेळेला बॉल हवेत. मिस्टामी स्ट्रोक. आपल्या फॉलोथ्रोमध्ये बॉलला फील्ड केलाय. आणखीन एक धक्का. झटका क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. बंटी पहिल्या बॉलवरती बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बंटीला दिला जातो परतीचा इशारा. आता ओव्हर नंबर 2 चा देखील खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27 धावा. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 50. आता गोलंदाजी मार्क वरती या टीमचा व्यवसाय खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सँडी मॅग्निफिशन नवी मुंबई या टीम कडून सुद्धा या गोलंदाजीला खेळताना आपण पाहिलेला आहे. तो सँडी. पहिला बॉल. सँडीचा पहिलाच बॉल. गती कमी आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र पहिलाच बॉल बॅटर सर्वेच्या विरोधात हा डॉट बॉल आलेला. 11 बॉल मध्ये आता 50 करायच्या आहेत. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती देखील एकच धाव इथून मात्र प्राप्त झाली. 28 धावा धावफलकावरती. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 49 करायच्या आहेत साई सागर युनायटेड ऐरोली या टीमला. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. समोरचा बॉल समोरच खेळलाय आणि या बॉलला देखील पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी हा बॉल पुढ्यात टाकला होता आणि या बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता लांब लचक दूरवर हा बॉल जाऊन पडलाय.
षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला देखील पंच आमच्यापर्यंत दोन्ही हात समांतर करतात आणि पंचांचा इशारा आला आहे व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जात आहेत. दरम्यानचा पुढचा बॉल सांडी तयार झाला. यावेळेला वेग, प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला. गंटिंग साऊंड देखील आपल्याला ऐकायला मिळालं. बॉल रिलीज केल्यानंतर अगदी अचानक या बॉलरच्या तोंडाद्वारे आवाज काढला गेला, त्याला गंटिंग साऊंड असं म्हटलं जातं. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न झाला, तिथे एक धाव कंप्लीट झाली आणि आता एका धावेवरती संयम दाखवावा लागतो या फलंदाजाला. सिंगल डबलला काही होणार नाहीये. मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके मारावे लागतील. 36 धावा धावफलकावरती 2.5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 7 बॉल आणि 41 धावांची गरज या मॅच मध्ये. 7 चेंडू 41 धावा. यावेळेचा हा बॉल लाईन चांगली, टप्पा चांगला. ओव्हर नंबर 3 चा आता खेळ संपलाय. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 41 6 चेंडू 41 धावा. 41 धावा 6 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये? गौरव शिंदे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया गौरवच्या माध्यमातून आता कशा रीतीनं गोलंदाजी केली जाणार. यंगस्टर खेळाडू आहे, अंडर 22 चा खेळाडू आहे. प्रभावित केले नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना या गोलंदाजानं. गौरवचा पहिलाच बॉल, बॅटची लीडिंग एज आणि बॅट्समन सर्वेश आता इथून बाद झाला. सर्वेश बॅक टू द पॅव्हिलियन. आता समीकरण थोडंसं अवघड वाटतंय. 5 बॉल मध्ये 41 धावा आता होतील का, हा प्रश्नचिन्ह पडला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या प्रेक्षक वर्गामध्ये. आता नवीन फलंदाज संकेत मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पहिल्या संकेतच्या माध्यमातून आता कशा रीतीनं इथून फलंदाजी केली जाणार. गौरव तयार होतोय. गौरवचा पुढचा बॉल. गौरव तयार झाला. यावेळेचा हा बॉल क्लीन बोल्ड. यष्टा उद्ध्वस्त केल्यात. आणखीन एक विकेट आणि बॅट्समन बाद. आता विकेट हॅट्रिक या स्पर्धेच्या अनुषंगाने झालेली नाहीये. ती विकेट हॅट्रिक आता कंप्लीट करेल का गोलंदाज गौरव शिंदे, हे देखील आपल्याला बघायचंय. आलाय. हॅट्रिक बॉल आहे आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. चला बेलापूर टीमचे कर्णधार यायचंय व्यासपीठावरती. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, परंतु पंच कळवतात की हा व्हाईट बॉल आहे.
हा बॉल गौरवला पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. 1 बॉलची ताकद दिली जाते. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. गोलंदाज गौरव शिंदे आता पुन्हा एकदा तयार झाला. यावेळेचा हा बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होईल. आता या मॅच मध्ये काही मजा राहिलेली नाहीये. 2 बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे. चेंज ऑफ पेस, गतीने परिवर्तन आणि हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता शेवटचा 1 बॉल बाकी आहे. यावेळेला देखील लाईन मिस केली. तो व्हाईट बॉल आला नसता तर मिडल ओव्हर आपल्याला पाहायला मिळालं असतं. साई सागर युनायटेड ऐरोली टीमचे सन्माननीय मंदारजी परब दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती करतोय या व्यासपीठावरती दादा आपला देखील या स्पर्धेच्या अनुषंगाने यथोचित मान आणि सन्मान केला जाईल. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आमचे सन्माननीय मंदारजी परब साहेब आणि त्यांचा आम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून यथोचित मानाने सन्मान करतोय. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच